या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। पहिल्यांदाच वाळूज परिसरामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची सभा संपन्न झाली। या पार पडलेल्या आयोजित सभेला अलोट जनसागर उसळला होता। सभेला संबोधिताना मनोज जरांगे पाटील यांनी 4 जून रोजी पुन्हा आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला सुरुवात करणार असल्याची घोषणा केली आहे। जोपर्यंत शासन निर्णयात सगळे सोयरे उल्लेख समाविष्ट केला जात नाही तोपर्यंत आता उपोषणातून माघार नाही असे जरांगे पाटील म्हणतायत। मराठी समाज बांधवांनी नेते मंडळींची चाकरी करणं सोडावं, मराठा आरक्षण साठी एकवटलेली वज्रमूठ मराठा बांधवांनी तोडू नये। आता माझ्या कुटुंबाला सरकारकडून टार्गेट केलं जात आहे। सरकारला जे करायचंय ते करू द्या, मात्र हाती घेतलेला मराठा आरक्षणाचा वसा आता सोडणार नाही। मराठा बांधवांनी आपणाला विरोध करणाऱ्या नेते मंडळीला घरी बसवावे तरच आपली ताकद त्यांना दिसेल, असंही यांनी या सभेत सुरुवातीस बोलले आहे। नाद लागलेला पूर्ण सोडा जरा राजकारणाचा, रक्तात आरक्षण राहू द्या, स्वतःचे लेकरं मोठं करायचं बघा। या आरक्षणात इतकी ताकद आहे की या महिन्यात पाठीमागच्या आठवड्यापासून 150 पेक्षा जास्त मराठ्यांचे पोर अधिकारी बनलेत आरक्षणाच्या जोरावर। 4 उपजिल्हाधिकारी झालेत, 2 मुली केंद्रात गेल्यात, ज्यांची 21वी रँक आली होती। आरक्षण मिळाल्याच्या नंतर त्या लेकराची 21वी रँक बदलून 2 वर आले आणि केंद्रात IAS दर्जाचे अधिकारी बनले। जगाच्या पाठीवर प्रगत जात म्हणून फक्त मराठींची असणार। मला 9 वाजल्यानं मी हातात हात द्यायचाच बंद केलाय। हात धरला सोडितच नाही, त्यांनी टाकलेली असती का घालून मग 7-8 फोटो काढित मलाच घोडे लागले। फक्त व्यसनापासून लांब जा, आपली जात प्रगत होणार। आणि बांध टोकाराचे एक कमी करा। 5-5 पिढ्या झालेत लोक आपले बोलणार काय टोकरी तू रे, दिवसभर गावात हिंडत इकडे तिकडे, तिसरा पार जातं खुरपं घेऊन बाण टोकरी, काय टोकरी तू रे। 5-5 पिढ्या झालेत बोलणार। 1700 लोक मी 25-25 वर्ष न बोलणार एका जागेवर बसवले। या 8-9 महिन्याच्या आंदोलनाच्या काळात पोलीस स्टेशनला मराठींची एकही केस नाही सध्या। भांडणच करणार मराठी। दलित मराठा वाद कमी झाला, मुस्लिम मराठा सुद्धा वाद कमी झाला। आणि मलाच म्हणते वरून ह्यो जातीवाद करतो, म्हणजे इतके वाद कमी होऊन मला जातीवादी समजेना। आणि तुम्ही विरोध करता त्याचं काय? माशेव तुम्हाला एक काम सांगतो, तुम्हाला आवाज येतो का मा? एकाही नेत्याच्या पुढं करायचं नाही। हे घराच्या बाहेर चालले, यांना रोज विचारायचं पुढं चालले। मला माहिती आहे तुमच्या जवळच यांचे खटके, हे तुमच्या पुढं जात नाही। यांना रोज विचारायचं तुम्ही पुढं चालले। यांना नाद लागलेला आहे साहेबाचा एक भैया त्या जोरावर, त्याच्या आज्याला तुम्हीच मोठं केलं, त्याच्या बापाला तुम्हीच केलं, आणि त्याच्या पोराला तुम्हालाच मोठं करायचं आहे। आता जसं का मराठीने ठेका घेतला यालाच निवडून आणण्यात। 20-25 वर्षापूर्वी याजवळ मोटरसायकल नव्हती, 2 कोटीच्या गाडीत बसायला लागला येऊ तुमच्या मताच्या जीव। याचे पोरं परदेशात शिकायला गेले आणि आपले पोरं का वसं तोडायला पाठायचे का? आता हे काम त्यांचं होतं, आरक्षण द्यायचं, त्यांनी दिलं नाही, पण इथून पुढे तरी सावध राहता। त्याचं पोरग परदेशात शिकायला गेलं आणि त्याला तुम्ही भैया म्हणता का नाही? त्याला चेटीत हाकताय ना नीट, त्याला भैया म्हणता तुम्ही, आणि ते आपल्या पोराला नाम्या तुक्या एकण्या म्हणते। मावशी हो, तुम्हालाच काम सांगतो आता, हे घराच्या बाहेर चालले, यांना रोज विचारायचं कुठं चालले। हे जर म्हणले साहेबाच्या बाहेरकडे चालू, टंगडेला बांधून घरात ठेवा, तो साहेबाच बाहेर मरून दे म्हणा, तिकडं आधी आरक्षण मिळू दे, मग तू जिकडे जाय तिकडे जाय। मी हे तुमच्या मागं तुमचा भाऊ म्हणून तुम्ही काळजी नका करू। त्यांना सुधरून द्या, मी यांना आत्ता बिंगून टाकतो, कारण आपल्याला हे परिवर्तन करावं लागणार आहे। हे लोक चपला सकट पाय पडतात निवडणूक आल्यावर। आता निवडणूक गेली, लागले गुरगुर करायला सगळेच। लेकरांचा अन्याय डोळ्यासमोर असू द्या, लेकरं मोठे करायचे, जात मोठे करायचे, हे स्वप्न बघा। आपली जात कधी नाही ते एकत्र झाली, हिला नाही फुटू द्यायचं। आता कोणाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण नाही आहेत,
कोणाला निवडून आणायचं कोणाला पाडायचं याच्यासाठी नाहीये. आपली जात आणि आपल्या जातीचे लेकर आपल्यासाठी मोठे आहेत. आपला समाज टिकला तर आपण टिकणार आहेत. मराठ्यांच्याही सगळ्या पक्षातल्या नेत्यांना माझं आव्हान आहे, जात जर संपली तर तुम्हाला झाडून घ्यायला राहावं लागणार आहे. जातीच्या लेकराच्या पाठीशी उभा राहा, जातीच्या विरोधात जाऊ नका. तेव्हा नाही कामाला येणार तुमच्या. तेव्हा निवडून येईपर्यंत चपला सकट तुमच्या पाया पडाल, नंतर तुमच्या लेकराकडे डुकून सुद्धा बघणार नाही. कोणत्या नेत्याची तुम्हाला गरज नाही. तुमच्या जीवावर तो डेअरिंग करतोय. तुम्ही फक्त अंग काढून घ्या, त्याला कुत्र सुद्धा विचारणार नाही. आताच मराठे कार्यक्रमाला जात नव्हते, कसे आलो होते त्यांची. ते मंदिरात आले की लोक घरी जायचे, आणि ते घरी आले की लोक मंदिरात जायचे. काही काहीची साखर वाढलेली आणखीन दवाखान्यात. त्यांना लोकाशिवाय करमतच नाही. यांच्या भोवती जाऊ नका. मावशी हो, तुम्हाला एक काम सांगतो. ऐ किती वाजले रे? आचारसंहित नसेल ना आता? ते मायातल्या मागं लागत बाबा. हां आज मग लय मोठं चलून द्या का बरं का? तुम्हाला जायचंय? बोलू का शिक मग? हा बिंदास चलून तर आज माकर कार्यक्रम. हे कसं का बसाल? असे स्वप्न नका बघू. हे स्वप्न बघायचे बंद करा आणि गोडी गुलाबीनं प्रश्न मार्ग काढा. आधी सुद्धा तुम्ही काढली, सगळ्या सोयऱ्यांची आधी सुद्धा तुम्ही काढली, तिची अंमलबजावणी करा. बाकीचा भानगडीत पडू नका. तुम्ही मला आंदोलनात हलक्यात घेतलाय, राजकारणात सुद्धा हलक्यात घेऊ नका. सगळ्याचे टांगे पलटी करील मी, त्याशिवाय शांत बसायचं नाही. सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आम्हाला राजकारण नाही करायचं. ते माझा मार्ग नाहीये. मला आणि माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं. आमचं आरक्षण आम्हाला द्या. तुमचं राजकारण तुम्हाला नकला. तुम्हालाही सांगतोय, कोणत्या नेत्याच्या पुढे करायचं जरा बंद करा. तुमचे लेकर अधिकारी करायचं बघा, त्यांना शिक्षण द्या, आरक्षणातून अधिकारी बनवा. तुमच्याच लेकराच्या मागं पुढे पळती रे. पण आरक्षण घेऊन मराठ्यांच्या लेकराच्या डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय मी एक इंचही नाही मागं सरकत. आता 4 जूनला घोषणा झाली, आमरण उपोषण होणार. राज्यातल्या गावागावातल्या मराठा समाजाचे अंतर्वालीत फोन यायला लागलेत. गावाची गाव या राज्यातले माता मावल्यांसह 4 जूनला अंतर्वालीकडे यायला लागलेत. आपण सगळ्यांनी यायचं तर, पण फक्त शांततेचं आव्हान आहे. मी तुमच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय वाटणार नाहीये. शांततेत या, बसायचं तर शांततेत बसा. रोज हजारो फोन त्या अंतर्वालीत खणकायला लागले. 4 जूनला गावची गाव आम्ही अंतर्वाली घेणार आहेत म्हणून आपण पाठबळ आणि सुरुवात देण्यासाठी या. पण हे आंदोलन शांततेचं आहे. माय बापा, माझ्याकडे आग्रह धरू नका. महाराष्ट्रातल्या मराठ्यांना या संभाजीनगर मधून सांगतो, उपोषण मागे घेण्याचा माझ्याकडे कोणी आग्रह धरू नका. कारण माझ्या मराठ्यांच्या लेकराला मोठं करण्याची एवढी संधी आहे. मग तो कोणताही पक्ष असू द्या, सगळ्या पक्षातला मराठा आरक्षण घेणारे आणि त्याचे लेकरं मोठं करणारे. विरोध करू नका. एकजुटीनं ताकदीनं करोडच्या संख्येने शांततेत मराठ्यांनी एकत्र या. आपल्या लेकराला न्याय द्यायचा आहे. माझा हट्ट एवढाच आहे, माझ्या समाजाच्या लेकरांवरचा होणारा अन्याय मी नाही बघू शकत. मराठ्यांचे पोर आत्महत्या करायला सरकारला नाही दिसत. आज आमच्या 400 पेक्षा जास्त
आई बहिणीच्या कंपळाचं कुंकू या सरकारमुळे पुसलाय. करता माणूस घरातला गेल्याच्या नंतर त्या कुटुंबाला विचारा काय दशा होती त्या कुटुंबाची. आज आई बहिणीचा कंपा उघडा पडलाय. लेकरं आत्महत्या करायला लागलेत. माय बापा एकदाच या लेकराला मराठ्याचे आरक्षण द्यायचंय. मी सगळा जीव डावावर लावलाय. माझं कुटुंब सुद्धा डावावर लागलाय. तुम्हाला माहित झालं असेल. पैशानं किंवा पदानं जर मी त्यांना मॅनेज होत नाही, माझी इमानदारी आणि निष्ठा सरकार विकत घेऊ शकत नाही. हे सरकारच्या लक्षात आल्याच्या नंतर सरकारनं दुसरा डाव रचलाय. माझ्या कुटुंबावरती हल्ला घडवून आणायचा. इतका नीच विचाराचं सरकार कधी मी माझ्या उभ्या जीवनात बघितलं नाही. मी नाही इमानदारी ऐकू शकत. सरकार येऊ दे, सरकारचा बाप येऊ दे, मी नाही हटत. मी हॉस्पिटलमध्ये पाठीमागच्या महिन्यात माझ्या बायकोला आणि वडिलाला बोलून घेतलं आणि सांगितलंय मी तर डावावर लागलोच, आता तुम्ही सुद्धा लागलात. जर कदाचित तुमच्यावर हल्ला झाला, तुम्हाला लढता आलं तर लढा, खेळता आलं तर खेटा. तुम्ही सगळे जरी मेलात तरी एक इंच मी जातीला सोडून मागा नाही सरकू शकत. माय बाप मराठ्यांनो, मी तर डावावर लागलोच, पण मी कुटुंब सुद्धा डावावर लावलाय. आता बापालाही सांगितलं आणि बायकोलाही सांगितलं, मेलं तर डोळ्याला ठेंबाई आणू नको. आणि बापालाही सांगितलं तुम्हाला 4 मुलं आहेत, एक जर गेला तर 3 मुलं होते समजा. डोळ्याला बापाने आणू नका, आनंदित राहा. मी मात्र माझ्या मराठ्यांना उघड्यावर सोडून करोडो मराठ्यांच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय जीव जरी गेला तरी मी मागे नाही हटू शकत. माझं रक्षण करायला माझा 6 करोड मराठा समाज खंबीर आहे. नाही गरज मला कोणाच्या आरक्षणाची. कोणी निवडून येईल पडेल, जातीला विसरू नका. जातीवरती अन्याय व्हायला लागला तर मदतीला धावून या. महिन्यापेक्षाही जास्त सगळ्यांना शांततेची भूमिका घ्या. 4 जूनला आपण आंतरवाली या ठिकाणी आमरण उपोषण पुकारले. संभाजीनगरसह महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला हात जोडून सांगतो, 4 जूनला सगळ्यांना आंतरवालीकडे या. आपल्या लेकराच्या डोक्यावर गुलाल टाकायचा आहे. आरक्षणाच्या गुलालात आनंद ठेवा. या नेत्याच्या गुलालात आनंद मानू नका. आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही द्यायची. कोणी किती आडवा आलं तरी शांततेत आंदोलन करायचंय. होणारं आंदोलन शांततेत असणार आहे. हे शांततेचं युद्ध कोणालाच रोखता येत नाही. 70 वर्षात मराठ्यांना मिळणारं आरक्षण या शांततेच्या आंदोलनात मिळवून दिलं आहे. म्हणून 4 जूनला पुन्हा आमरण उपोषण पुकारलंय. माय बापा तुमच्या पुढं हात जोडून सांगतोय, परवा डिस्चार्ज घेतलाय मी. या अगोदर 2 महिन्यापूर्वी डॉक्टरने मला सांगितलंय तुम्ही राज्यात फिरू नका. तरी मी रातपाट एक माझा समाज मोठा व्हावा म्हणून फिरतोय. माझ्या समाजाच्या लेकरासाठी मी रोज रस्त्यावरती आहे. आमरण उपोषण तोंडावर शब्द सुद्धा आणू नका असं डॉक्टरांनी मला सांगितलंय. एका दिवसात तुम्ही मरताल तरी माझ्या समाजाच्या लेकरं यांच्यावर होणारा अन्याय सहन होत नाही. आलेली संधी जाऊ द्यायची नाहीये. या संधीचं सोनं करायचंय. म्हणून पुन्हा एकदा 4 जूनला आमरण उपोषण पुकारलंय. तुमच्याकडून मला काहीच अपेक्षा नाहीये. फक्त ताकदीला पाठबळाने आशीर्वाद ठेवा. मटन, चिकन आणि बीफसाठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियाँ. पाया ताहरी मटन बिर्याणी,
चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. मटनमध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियाँ स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला. चिकनमध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियाँ चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. आमचा पत्ता हॉटेल बडे मियाँ, विजापूर वेस्ट, सोलापूर.